सिंहगडचा जो फ्लायओव्हर झाला त्याला व्हायला ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष लागली. त्यामुळे खूप वाहतूक खोळंबली, खूप लोकांना त्रास झाला. तो फ्लायओव्हर झाला, आता खूप आनंद होतोय आणि आता तो मेट्रोच्या पिलर्ससाठी परत फोडण्यात येणार आहे. तर हे सगळं फ्युचर प्रूफ करून एका वेळेला का होऊ शकत नाही? नाही, खरं सांगायचं झालं ना तर पुण्यामध्ये 2-3 फ्लायओव्हर्स आपल्याला तोडावे लागले. याचं कारण मी कोणावर मला टीका करायची नाही, तर परत मला निवडणूक आहे म्हणून टीका करतात. पण काही फ्लायओव्हरचं डिझाईन पुण्यामध्ये बिनडोकपणे केलं, बिनडोकपणेच म्हणेन मी. म्हणजे काही आता तुम्ही बघा, आम्ही किती फ्युचरचा विचार करतोय. आता आपण जो पुणे नगर रोड आहे, त्याच्यानंतर पुणे सोलापूर रोड आहे, किंवा आपला चाकण शिक्रापूर हा जो आपला सगळा रस्ता आहे तळेगावपासनं, याचं आता आम्ही डेव्हलपमेंट करतो. कारण हा सगळा हाय ट्रॅफिकचा एरिया आहे. इथे आम्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर्स तयार करतो. मी आधीच मीटिंग घेतली. मी म्हटलं उद्या इथे मेट्रो पोचणारच आहे, त्यामुळे एलिव्हेटेड कॉरिडॉर करताना एकत्रित विचार करायचा. आणि म्हणून तिथलं प्लॅनिंग आम्ही एकत्रित केलेलं आहे. खाली रस्ता असेल, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड असेल आणि त्याच्यावर मेट्रो असेल. एका सिंगल पिलरवर हे उभं राहील. 60% पैसे आपण वाचू. आत्तापासून हे करतो. मेट्रो त्याची कदाचित 3 वर्षांनी होईल, 4 वर्षांनी होईल. पण आजच हा विचार आम्ही केल्यामुळे आता ज्यावेळेस आम्ही मेट्रोचे आराखडे तयार करून मंजुरी पाठवू, तोपर्यंत आमचं तेवढ्या स्ट्रेंथचे पिलर उभे असतील, त्याच्यावर आमचा एलिव्हेटेड रोडही असेल. आणि जेव्हा आम्ही मेट्रो करू त्यावेळेस अतिशय फास्ट आमची मेट्रो होईल. मला असं वाटतं की अशा पद्धतीचंच प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. आता त्या काळात ते का झालं नाही हे मला माहिती नाही.